नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल ओ अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। सर्वांकरिता एक आनंदाची बातमी आलेली आहे, जी अपडेट आलेली आहे परीक्षेविषयी। अंगणवाडी मुख्य सेविका सुपरवायझर सरळ सेवा पद भरती जाहिरात, नवीन जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। 102 पदा व्यतिरिक्त नवीन जाहिरात किती पदाची असणार आहे, कधी प्रसिद्ध होणार आहे, कोणत्या कंपनी मार्फत एक्झाम घेतली जाणार आहे, त्याविषयी डिटेल मध्ये आपण इन्फॉर्मेशन देणार आहोत। त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे। तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे। बऱ्याच महिलांचे फॉर्म भरायचे बाकी होते, डेट एक्सटेंड न झाल्यामुळे त्या फॉर्म पासून त्या वंचित राहिलेल्या आहेत, परीक्षेपासून वंचित राहिलेल्या आहेत। त्याकरिता तुम्हाला नवीन पदभरती शासनामार्फत डिक्लेअर झालेली आहे। त्या अगोदर तुम्हाला बॅच संदर्भात सांगूया। अंगणवाडी सुपरवायझर परिवीक्षिका करिता रेग्युलर बॅच अकॅडमी मध्ये सुरू झालेली आहे। आयसीडीएस व संगणक विषयासहित सर्व विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत। या बॅच सोबतच मेंटरशिप बॅच पण अवेलेबल असणार आहे। या बॅचचे जे वैशिष्ट्य आहे, जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असणार आहे, त्यासोबत टॉपिक वाईज एमसीक्यू। जे महिला बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहेत। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह स्वरूपामध्ये जर लेक्चर पाहिलं नाही तुम्ही तर रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये अनलिमिटेड वेळा कितीही वेळा तुम्ही पाहू शकणार आहात। या बॅच जॉईन करण्याकरिता 8010 45 77 60 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, ऍप डाउनलोड करू शकता। ऍप मधनं तुम्ही डेमो क्लास बघू शकता, प्रत्येक विषयाच्या नंतर बॅच जॉईन करू शकता। जे मेंटरशिप बॅच आहे त्याविषयी पण आपण बोलणार आहोत, परंतु जी आनंदाची बातमी आहे ती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। एकूण जागा किती असणार आहेत, महिला व बाल विकास आयुक्तालय जे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आहे आयसीडीएस त्यामार्फत नवीन जाहिरात बघा किती तारखेचा आहे हा GR 4 फेब्रुवारी 2025 चा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार सरळ सेवा जाहिरात तसेच अंतर्गत जाहिरात लवकरच प्रसिद्ध होण्याचे संकेत मिळालेले आहेत। यामध्ये एकूण जागा काय असणार, किती असणार आहे त्याविषयी आपण बघूया। काय दिलेलं आहे यांनी, नामनिर्देशाने सरळ सेवा व पदोन्नती कोट्यातील निवडीने भरावायचे प्रमाण 50:50 करण्यात आलेले आहे। तर 50% सरळ सेवा आणि 50% पदोन्नतीने भरली जाणार आहेत, म्हणजे अंतर्गत भरती पण होणार आहे। किती पद आहेत बघा, जो GR आहे कालचा 4 मे म्हणजे 2 दिवसापूर्वीचाच आहे। आपण बघू शकता, महिला व बाल विकास विभाग शासन पत्र क्रमांक 2021 5 सप्टेंबर 2024 च्या शासन पत्रान्वये मुख्य सेविका नागरी प्रकल्पातील सरळ सेवा 128 पदे। आताची जी जाहिरात आहे ती किती पदाची आहे, 102 पदाची आहे। म्हणजे या जाहिरातीपेक्षा ही मोठी जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे। परीक्षा झाल्यानंतर म्हणजे मार्च महिन्यामध्ये 128 पदाकरिता सरळ सेवा आणि अंतर्गत पद भरती 272 पदे। ज्या महिला ज्या डिपार्टमेंटल मध्ये आहेत, ज्यांची सेवा झालेली आहे 10 वर्ष, ज्यांचं वय 45 वर्षापेक्षा कमी आहे, त्यांना पण डिपार्टमेंटल एक्झामचा लाभ घेता येणार आहे। सरकारी नोकरी तुम्हाला तुमचं प्रमोशन पण होणार आहे। पेमेंटचं जे आहे 8व्या वेतन आयोगानुसार तुमची किमान पेमेंट 50,000 रुपये असणार आहे। घटकाचा दर्जा आहे, परंतु S13 नुसार पेमेंट जे स्ट्रक्चर आहे तुमचं बेसिक आता 39,600 रुपये, परंतु 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर तुमची जोपर्यंत जॉईनिंग होईल तोपर्यंत 50,000 रुपये बेसिक पेमेंट असणार आहे। याकरिता तुम्हाला आता कष्ट घेणे गरजेचं आहे, जास्तीत जास्त अभ्यास करावा लागणार आहे। किती सांगितलेले आहेत परत एकदा नमूद करूया आपण, 128 पद सरळ सेवा पद भरती। याचा सिलेबस परत त्यांनी नवीन दिलेला आहे, त्याविषयी पण आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये माहिती देणार आहोत। परत यामध्ये तुमच्याकडे काय काय लागणार आहे फॉर्म भरण्याकरिता, हिंदी आणि मराठी भाषा जर तुम्ही उत्तीर्ण नसाल 10वी आणि 12वी मध्ये, त्यामध्ये पण सूट देण्यात आलेली आहे। त्यासोबतच तुम्हाला MSCIT महाराष्ट्र मार्फत MSCIT चे प्रमाणपत्र आहे ते परीक्षेच्या अगोदर उत्तीर्ण होणे गरजेचं आहे। जे कागदपत्रामध्ये तुम्हाला डिटेल मध्ये माहिती आपण सांगणार आहोत। जर तुम्ही कॅटेगरी मधनं जर फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे आता जात प्रमाणपत्र काढून ठेवायचं आहे। जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी पण असणे गरजेचं आहे। ओपन मधनं जर असाल तर कोणतेच फॉर्म तुम्हाला लागणार नाही। नॉन क्रिमिलियर पण आवश्यक आहे ओबीसी करिता। त्यानंतर बघा जो GR आहे, कैलास पगारे भारतीय प्रशासकीय सेवा IAS आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्या मार्फत हा GR जो पत्र आहे ते डिक्लेअर करण्यात आलेला आहे।
आणि सरकारचं जे धोरण आहे 100 दिवसामध्ये ज्या रिक्त जागा आहेत वेगवेगळ्या विभागाच्या त्या लवकरात लवकर भरल्या जाणार आहेत. एक सर्वांकरिता आनंदाची बातमी आहे. त्यासोबतच आपण पुढे जे त्यांनी प्रमाणपत्र दिलेलं आहे, घोषणापत्र आहे, तुम्हाला अगोदर परीक्षेच्या भरून द्यावं लागणार आहे. त्याविषयी आपण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देणारच आहोत. तो परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, अंतर्गतचा काय असणार आहे, सरळ सेवेचा काय असणार आहे, पात्रता काय असणार आहे, त्या संदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहोत. एक तुम्हाला आनंदाची बातमी होती, त्यामुळे तुम्हाला लगेचच अपडेट आपण टाकलेला आहे. त्यानंतर अकॅडमीमध्ये ज्या बॅचेस सांगितलेल्या आहेत तुम्हाला, अंगणवाडी सुपरवायझर मुख्य सेविका करिता जी आता 102 पदाची जाहिरात आहे त्याची पण फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच स्टार्ट झालेली आहे. स्पेशल ऑफर आहे 555 रुपयामध्ये तुम्हाला एक्झाम होईपर्यंत ICDS आणि संगणक विषयासहित मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान या विषयाचे सर्व लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पाहता येणार आहेत. सेम वैशिष्ट्य आहे, त्यामध्ये डेमो पेपर आतापर्यंत 3 झालेले आहेत. ई बुक, नोट्स, टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल असणार आहेत. त्यासोबतच मेंटरशिप बॅच आहे. तुम्हाला ज्या नोट्स आहेत आपल्या सर्व विषयाच्या प्रिंटेड नोट्स मोफत स्वरूपामध्ये घरपोच तुम्हाला दिल्या जाणार आहेत. 10 विद्यार्थिनी मागे एक मेंटॉर म्हणजे एक शिक्षक असणार आहे. तुम्हाला टाइम टेबल ठरवून दिल्या जाणार आहे. त्या टाइम टेबल नुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जो 200 मार्कचा तुमचा पेपर आहे, 200 पैकी 160 प्लस मार्क कसे पडणार आहेत तुमचं सिलेक्शन होण्याच्या दृष्टीने, याकरिता आपण संपूर्ण कार्यवाही करणार आहोत. तुमची बॅच जॉईन केल्यानंतर डिटेलमध्ये मेंटरशिप बॅच संदर्भात तुम्ही या नंबरवरती कॉल करायचा आहे. आपण त्या संदर्भात तुमच्याशी बोलणार आहोत. स्पेशल जे बॅच आहे रेग्युलर बॅच 3000 रुपये असणार आहे आणि मेंटरशिप बॅचची 10,000 रुपयामध्ये तुमची फी असणार आहे. तुमची सिलेक्शन होईपर्यंत ही बॅच जॉईन राहणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 3 ते 3.5 हजाराच्या नोट्स प्रोव्हाइड पण केल्या जाणार आहेत. 272 अंतर्गत आणि 128 नवीन सरळ सेवा पदक भरती संदर्भात आपण माहिती दिलेली आहे. लवकरात लवकर तुम्ही बॅच जॉईन करायची आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या अगोदर म्हणजे तुमचा अभ्यास कंप्लीट होणार आहे. जाहिरात आल्यानंतर ज्या स्टुडंट अभ्यास करतात त्यांचा निकाल कधीच येत नसतो. ज्या अगोदर अभ्यास करताय परीक्षेच्या म्हणजे जाहिरात येण्याच्या अगोदर त्यांचा हमखास सिलेक्शन होत असते. त्या दृष्टीने तुम्हाला जो नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क करायचा आहे. आणि स्पेशल ऑफर आहे, ज्या 102 पदाकरिता अभ्यास करतात त्यांच्याकरिता पण फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच अवेलेबल आहे. ओके, आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे. तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे. नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये तुम्हाला सिलेबस काय असणार आहे, अंतर्गत सरळ सेवेचा पात्रता काय असणार आहे, कोणत्या कंपनी मार्फत एक्झाम घेतली जाणार आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. ओके, तयारीत राहायचं आहे. अजून जर अभ्यास सुरू केला नसेल तर तुम्हाला नवीन फॉर्म भरता येणार आहे. ज्यांची पदवी उत्तीर्ण आहे, तुमच्या आर्ट, कॉमर्स, सायन्स कोणतीही डिग्री असो तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. त्या दृष्टीने तुम्हाला आता अभ्यासाचं नियोजन करायचं आहे. लगेचच बॅच जॉईन करायची आहे आणि मार्गदर्शन घ्यायचं आहे. आणि जे लाईव्ह क्लास आहेत, प्लस डेमो असतील, समाज कल्याण असेल, महिला बाल विकास असेल, अंगणवाडी सर्व डेमो क्लास अटेंड करायचे आहेत. ओके, धन्यवाद सर्वांचे.